श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे बघा नवीन सेवेकऱ्यांसाठी, कारण मला हा अवश्य असा व्हिडिओ बनवायला म्हणजे वाटला आणि बऱ्याच लोकांसोबत माझं बोलणं झालं, त्यानंतर कळलं की बरेच मेंबर जे काय असतात स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतात आणि सेवा मात्र काय करत असतात बघा, तर आपल्याला जी सेवा करायची ती निश्चितच माहिती नसते। त्याविषयी मी थोडं बोलणार आहे। तर नक्कीच नवीन सेवेकरी जे असतील त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा, माहिती करून घ्या, जाणून घ्या असं मी तुम्हाला सांगेल। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपण सेवेकरी असतो, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो, त्यानंतर आपल्याला सेवा कुठली करायची असते हे माहिती नसतं आणि आपण सेवा करत असतो। तर बऱ्याच एका ताईंचा प्रश्न म्हणजे असा होता की बघा, त्यांना मी कॉल केला आणि त्यांना नित्य सेवा काय असते ते माहितीच नव्हतं। म्हणजे दररोजची आपण महाराजांची जी सेवा करत असतो ती सेवा कोणत्या प्रकारे करावी किंवा काय करावी ते माहिती नाही, तरी देखील ताईंनी संकल्पयुक्त गुरुवार चालू केलेले होते। ताई माझे 8 गुरुवार झालेले आहेत आणि माझे 8 गुरुवार झाल्यानंतर प्रॉब्लेम जिथल्या तिथे आहेत, काही उलगडा पडत नाहीये। ज्या कामासाठी मी संकल्पयुक्त जे गुरुवार करत आहे त्यासाठी त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता आणि त्या कारणामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर मी त्या ताईंचं नाव नाही सांगू शकत इथे, पण तुम्हाला सांगेल की मला कुठेतरी वाटलं की आपले स्वामी सेवेकरी जे असतात किंवा सेवेमध्ये जे आलेले नवीन सेवेकरी जे असतात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही सेवा करत असतात तर निदान एक जाणून घेण्याचं खूप महत्व आहे। आपण युट्यूबला व्हिडिओ बघत असतो, बऱ्याच लोकांचे माझ्यासारखे बरेच व्हिडिओ असतात, माझ्या चॅनल सारखे बरेच चॅनल आहेत, पण आपण पूर्णपणे मला असं वाटतं की जाणून घेणं खूप महत्वाचं असतं की महाराजांची सेवा जी असते ती आपण सुरुवात कुठून करावी। तर तुम्हाला सगळ्यात आधी मी सांगेल तर आपल्या जवळ जर मठ असेल, केंद्र असेल तर ते बघावं सगळ्यात आधी। की असं नाही की आपण युट्यूबला व्हिडिओ बघितला, एखादी सेवा महाराजांची घेतली संकल्पयुक्त सेवा आणि डायरेक्टली चालू केली, असं करू नका। तर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी आपल्यामध्ये दोष काय आहेत, आपण लायकी आहे का आपली, आपण दररोज महाराजांची सेवा कुठली करावी। कुठल्याही माणसाला जेव्हा अडथळा येत असतो, जेव्हा प्रॉब्लेम येत असतो, तेव्हाच ते महाराजांच्या चरणी, महाराजच नाही तर इतर देवांच्या चरणी बसत असतात। कुठलाही आपला म्हणजे जेव्हा बघा आपण म्हणतो ना की सगळं संपलेलं आहे, कुठलाच मार्ग उरत नाही, तेव्हा अध्यात्म आपल्याला कामात येत असतं। पैसा असतो, सगळ्या काही गोष्टी असतात, पण आपल्या मनासारखं जेव्हा होत नाही तेव्हा आपण काय करतो, देवदेव करायला लागतो आणि तेव्हाच मग महाराज असोत किंवा दुसरे देव असोत अशांच्या चरणी येत असतो, म्हणजे महाराजांच्या चरणी येत असतो। पण महाराजांच्या चरणी आल्यानंतर बऱ्याच लोकांना अनुभव येतात, बऱ्याच लोकांचे मला प्रश्न पण आहेत की ताई मला का असे अनुभव येत नाही किंवा मी पण सेवा करते तरी देखील असं का होत नाही। तर तुम्हाला सांगू का, सगळ्यात आधी तर तुम्ही कुठे चुकत आहेत का, आपण कुठे कमी पडत आहोत का ते बघायचं खूप महत्वाचं असतं आणि आपण सुरुवात कुठून करावी सेवेला ते खूप महत्वाचं असतं। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तुम्ही जर स्वामी सेवेत आले तर तुमच्या घरात स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे, तुम्हाला इथे साईडला फ्लॅश होईल, मी दाखवेल तुम्हाला, फोटो टाकेल। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला आणायचा असतो। या ग्रंथातील आपल्याला 21 अध्यायाचा हा ग्रंथ असतो। तर दररोज नित्य नियमाने आपण 3 अध्याय पठण करायचे असतात। म्हणजेच काय, कुठल्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करा, काही हरकत नाही। जर गुरुवार नसेल, तुम्हाला वाटत आहे की दुसरा वार आहे मला आजच वाचन सुरू करायचंय, तर अवश्य करू शकतात। महाराजांच्या सेवेला सगळे वार हे शुभ असतात, काही हरकत नाही, तुम्ही कुठल्याही वारी सुरुवात करा। फक्त तुमचं मन असणं खूप आवश्यक आहे, पॉझिटिव्ह असणं, तुमच्या मनात भाव असणं खूप आवश्यक असतो। दररोज तुम्ही 3-3 अध्याय पठण करायचे आहेत। हा जो ग्रंथ असतो हा 21 अध्यायांचा असतो। तर तुमचं 7 दिवसांमध्ये 3-3 अध्याय जर पठण केले, 7 दिवसांमध्ये तुमचं एक पारायण म्हणजेच एक ग्रंथ जो असतो तो एक वेळा पूर्ण वाचून होईल, बरोबर। नंतर पुढच्या 8व्या दिवशी परत तुम्हाला 3 अध्याय वाचन सुरुवात करायची आहे। ही सेवा तुम्हाला करायची आहे दररोजच्या जीवनामध्ये, म्हणजेच नित्य सेवेमध्ये। म्हणजेच काय, 3 अध्याय म्हणजे भूतकाळासाठी एक, भविष्य काळासाठी एक आणि चालू जो वर्तमान काळ आहे त्याच्यासाठी एक, असे 3 अध्याय आपल्याला पठण करायचे असतात। ठीक आहे, हे लक्षात आलं असेल। आणि त्याबरोबरच आपल्याला 11 माळी जप करायचा असतो। आता 11 माळी जप तुम्ही बोलाल ताई मला लगेचच बसायला होणार नाही किंवा मी 11 माळी जप करू शकते का, 11 माळी जप करायला किती वेळ लागतो, तर तुम्हाला जवळजवळ अर्धा तास धरून चालायचं, आपण अर्धा तास तुम्हाला लागत असतो। पण तुम्हाला सांगेल
सुरुवातीला तुम्ही एक माळ जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याच स्पीडने करायचं आहे. मात्र एक माळ केली तरी देखील चालेल. तुम्हाला सवय होऊ द्या, तुमच्या शरीराला सवय होऊ द्यात आणि नंतर तुम्ही जास्तीच्या दररोज 2-4 दिवस झाले नंतर एक माळ वाढवायची, नंतर कालावधी नंतर तिसरी माळ वाढवायची. अशा पद्धतीने तुम्ही वाढवत जायचं आहे आणि आपल्या 11 माळींपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. जेव्हा तुम्ही 11 माळी जप आणि 3 अध्याय पठण करणार असणार तेव्हा तुम्ही महाराजांचे सेवेकरी म्हणून स्वतःला संबोध म्हणजे स्वतःला सांगायचं आहे की मी महाराजांचा सेवेकरी आहे. तुम्ही जर ही सेवा केली नाही तर तुमचं कुठलंही उपाय, कुठलीही सेवा, कुठलंही काही करा तुम्ही, तुमचं कुठलीही फलित जाणार नाही हे लक्षात घ्या. नवीन सेवेकरांना आवर्जून मी हात जोडून सांगेल, कारण तुमचे जर तुम्ही 11 माळी जप आणि 3 अध्याय हे पठण केले आपल्या घरामध्ये तर तुमचे 90% प्रश्न जे असतात त्या या सेवेने जात असतात. राहिले उरलेले प्रश्न जे असतात ते कुलदेवीची सेवा किंवा पितरांची वगैरे सेवा आपल्याकडनं जर घडली नसेल तर या कारणामुळे किंवा काहीतरी आपले पाप कर्म जे असतात त्या अडथळ्यांमुळे आपले काम होत नसतात. त्यासाठी आपल्याला उपाय तापाय करायचे असतात. म्हणजेच काय, संकल्पयुक्त सेवा या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे. पण मात्र जसं आपण जेवण दररोज करत असतो, बरोबर, भाजी चपाती ज्या प्रकारे आपण दररोज जेवण करत असतो ना, त्या प्रकारे तुम्हाला सांगेन 3 अध्याय आणि 11 माळी आपल्याला जप करायचा असतो. सुरुवातीला तुमच्याकडनं 3 अध्याय होत नसतील, 1 अध्याय घ्या तरी चालेल. मी म्हणणार नाही तुम्हाला की जबरदस्तीने तुम्ही 3 होतात तोपर्यंत तिथेच बसा, 11 माळीच करा. तसं नाही, जबरदस्ती नसावी. कुठल्याही सेवेमध्ये बर्डन नसावं. तुमच्या मनाची इच्छा खूप महत्वाची आहे. तुमचं मन किती पटीने तिथे बसणार आहे सेवेला ते खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगेल या गोष्टी करा, मनापासून करा. त्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त सेवा ज्या असतात कुठल्याही चालू करू शकतात जेव्हा ही सेवा तुम्ही कंटिन्यू कराल. कारण बऱ्याच महिलांचा मला अनुभव आला, मी स्वतः बघितलं, त्यांना नित्य सेवा म्हणजे काय तेच माहिती नाही. तर 3 अध्याय पठण करणे, 11 माळी जप करणेच म्हणजे नित्य सेवा, दररोजची सेवा महाराजांची असते. महाराजांचा फोटो तुमच्या घरात असेल तर दररोज तो फोटो पुसायचा असतो आणि सेवा करतो आहे तर महाराजांचा फोटो आपल्या देवघरात असणं खूप आवश्यक आहे. हे देखील मी तुम्हाला सांगेल. छोटा अगदी तुम्ही फोटो आणा, 10-15 रुपयाला मिळून जातो केंद्रामध्ये. छोटा फोटो आणा, मी मोठा जास्त तुम्हाला बोलणार नाही. तर फोटो असणं खूप आवश्यक आहे किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे. फक्त तुम्हाला सांगेल, फोटो असतो तो आपण पुसून घ्यावा स्वच्छ दररोज. मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला दररोज स्नान घालावं लागतं. गुरुवारी आपल्याला पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करावा लागतो. तुम्हाला वेळ असेल तर दररोज देखील तुम्ही पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून आपण अभिषेक करू शकतो मूर्तीचा. पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फोटो देखील आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, काही हरकत नाही. फक्त एवढं सांगेल, जी काही सेवा आपण करत असतो तर ती सेवा बघण्यासाठी महाराजांचं अस्तित्व आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं. तर म्हणून आपल्या घरामध्ये छोटासा का असेना फोटो असायला हवा. त्यानंतरच तुम्ही सेवा रुजू करू शकतात महाराजांच्या चरणी. आणि त्यांचं आपल्या घरात अस्तित्व असणं खूप मोठी गोष्ट असते. त्यांचं अनुष्ठान आपल्या घरात असणं खूप मोठी गोष्ट असते. ते सगळं बघत असतात घरात बसून की हे काय करतायत, काय नाही करत, हे सगळ्या गोष्टी महाराज आपल्या बघत असतात. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल तर या गोष्टी नक्कीच करा. आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना सांगेल की हात जोडून विनंती करेल, तुम्ही मेल टाका मला. माझा मेल आयडी मी देईल डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच विचारा. मी तुम्हाला म्हणणार नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कारण स्वामी सेवेत आल्यानंतर किंवा आपण व्हिडिओ बनवतो किंवा माहिती देत असतो तर पुरेपूर व्यवस्थितपणे स्वामी सेवेकरी जसं आपण घडलेलो असतो तसंच दुसऱ्याचं देखील जर करत असेल तर तो पूर्णत्वाला जाणं देखील आपल्याला कुठेतरी एक लाभ असतो. सेवा करत असताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या मित्र-मैत्रिणींनो. आणि जेवढे पण सेवेकरी आहेत त्यांनी, कारण डायरेक्टली तुम्ही सेवा चालू नका करू. बऱ्याच महिला बघितल्या मी तर बऱ्याच महिलांनी दुसरे काही सेवा चालू केल्या. एका ताईंनी कालभैरवची केली, एका ताईंनी कोणी उपवास चालू केलेले आहेत महाराजांचे 11 गुरुवार. तर असं करू नका. डायरेक्ट तुम्ही सेवा नाही करू शकत. जोपर्यंत आपण नित्य सेवा जी असते महाराजांची आपल्या घरात करत नाही तोपर्यंत या सेवा करून तुमचा फायदाच नाहीये. म्हणून तुम्हाला सांगेल तर या सेवा नक्कीच करा. आणि त्यानंतर तुम्ही मग आपली जी असते ती नित्यसेवा चालू असताना दुसऱ्या सेवा ज्या असतात त्या करू शकतात. कारण नित्यसेवा आपण जरी आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण जरी केलं ना आपण, पण आपली नित्यसेवा जी असते ती वेगळी असते आणि गुरुचरित्र पारायण हे वेगळं असतं.
म्हणून तुम्हाला सांगेल, आधी नित्यसेवा करणं खूप आवश्यक आहे. नित्यसेवा केल्याने आपले 99% 90% प्रश्न आपले मार्गी लागत असतात. तर सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ मी तुम्हाला दाखवला, तो ग्रंथाचे दररोज 3 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत आणि 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने थोडा त्रास होईल, हळूहळू शिकाल तुम्ही, नक्कीच मार्गात याल महाराजांच्या, नक्कीच महाराजांची कृपा होईल. माझा व्हिडिओ तुम्ही बघणं आणि तुम्ही इथपर्यंत टिकून राहणं आणि मन लावून ऐकलं असेल, तुम्हाला थोडं जरी यातून कळलं असेल, तर ही महाराजांची पुण्याई समजावी. कारण आपला जो कॉन्टॅक्ट असतो हा आपण नाही तर महाराज ठरवत असतात, हे लक्षात ठेवा. आपण कुणीही नसतो. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गी येत असतो, त्यांच्या चरणी येत असतो, तर आपण कुणीही नसतो, आपण शून्य असतो. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत आहे तर हा कॉन्टॅक्ट जो आहे हे करणारे देखील महाराज असतात. तुमचं काही पुण्य असतं थोडं, म्हणून तुम्ही हे तुमच्या डोळ्यासमोर आज ऐकायला मिळालं. जर तुम्ही डायरेक्ट सेवा चालू केली असेल, नित्यसेवा तुम्हाला माहितीच नसेल, तर म्हणून तुम्हाला सांगेल, तुम्हाला ही माहिती मिळणं देखील ही महाराजांची कृपा आहे, बाकी कुणाची कृपा राहत नाही. तर म्हणून या गोष्टी ज्या थोड्या थोड्या घडत असतात आपल्या आयुष्यात, ही महाराजांची कृपा समजावी असं मला तरी वाटतं. आणि मी ते समजूनच माझं आयुष्य चालू ठेवत असते. याच पद्धतीने तुम्ही देखील पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. नक्कीच तुम्हाला महाराजांची कृपा दृष्टी मिळेल. आणि स्वामी सेवेत टिकून राहणं खूप महत्वाचं असतं. सेवा करणं खूप इझी असतं, पण टिकून राहणं खूप महत्वाचं असतं. अनेक प्रकारच्या तुमच्या परीक्षा होतील, अनेक प्रकारचे अडथळे येतील जेव्हा पण तुम्ही सेवा सुरू करणार असणार किंवा केलेली असेल, पण तुम्हाला सांगू, हारून जायचं नाही. महाराज आहेत सोबत, तर चालायचं असतं. एवढा अट्टहास आपण ठेवायचा असतो. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.